नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे। पावसाळ्यामध्ये भाज्या कमी खाल्ल्या जातात, सॅलड्स कमी खाल्ले जातात, ते खराब असतात, आपल्याला बाधतात, पण मग त्यामुळे आपल्या पोटात फायबर्स पण कमी जातात। तेव्हा प्रत्येकाला प्रश्न पडतो की मग फायबर्स कसे आपल्या पोटात जाणार। त्यावर शेंगदाणे हा अतिशय चांगला उपाय आहे। दाण्यामध्ये नॅचरल प्लांट फायबर्स जे असतात ते भरपूर प्रमाणात असतात। या फायबर्समुळे आपल्या आतड्यामध्ये जे चांगल्या प्रकारचे जीवाणू आहेत त्यांना पोटभर खाणं मिळण्याची व्यवस्था होते आणि त्यांचं पोट भरलं असलं की ते आतड्यामधलं काम जे आहे ते चांगलं करतात। तुमच्या आतड्याची हालचाल चांगली होते आणि नॅचरली तुम्हाला खराब पाण्यापासून आतड्यांचे जे काही रोग होतात ते होण्यापासून तुमचं प्रोटेक्शन होतं। म्हणून शेंगदाण्याचा वापर हा जरूर करावा। तुम्ही भाजीमध्ये भरपूर शेंगदाणे वापरू शकता, कोशिंबीर केली तर त्यात घालू शकता। शेंगदाण्याच्या वड्या, चिक्की, लाडू हे करून खाऊ शकता। परंतु ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी मात्र थोडे शेंगदाणे खाण्याचं प्रमाण कंट्रोल मध्ये ठेवावं, नाहीतर त्यांच्या शरीरामधली ऍसिडिटी वाढते आणि आतड्याचं काम जे आहे ते चांगलं सुधारतं, परंतु वरचा भाग जो आहे त्यात पित्त वाढून तुम्हाला उलटी होणे, मळमळ होणे, डोकं दुखणे अशा प्रकारचे व्याधी जाणवू शकतात। दुसरी गोष्ट अशी आहे की शेंगदाणे हे अतिशय प्रोटीननी भरलेले असतात, त्यामुळे लहान मुलांना सुद्धा काही खाऊ द्यायचं असलं तुम्हाला तर सरळ मुठभर शेंगदाणे थोडासा गूळ घालून जर त्यांना दिले तर वाढीच्या वयामध्ये भरपूर प्रोटीन्स मिळतात आणि मुलांची चांगल्या प्रकारे वाढ होते। पावसाळ्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की बाहेर मॉइश्चर भरपूर आहे आणि त्यामुळे आपल्या त्वचेला मॉइश्चरची जरूर नाही, परंतु ह्या सुद्धा सीझन मध्ये तुमची त्वचा ही हायड्रेटेड असणं जरुरी आहे। म्हणजे त्वचेमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असणं जरुरी असतं, कारण तहान लागत नाही या ऋतूमध्ये आणि तुम्ही पाणी कमी पिता। तर अशा वेळेला त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी रात्री शेंगदाण्याचं तेल आणि 1 चमचाभर लिंबाचा रस असं मिक्सचर तुम्ही करून ठेवलं आणि रात्री झोपताना ते जर चेहऱ्याला लावून झोपलात, सकाळी उठून धुवून टाका, तुम्हाला अतिशय तजेलदार चेहरा पावसाळ्यात मिळेल। नमस्कार।